महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने चुकीची कागदपत्रे सादर करून AICTE आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची फसवणूक केल्याचा आरोप युवा सेनेनं केला आहे। या प्रकरणी युवा सेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून महाविद्यालयाचे अकॅडमिक ऑडिट करण्याची मागणी केली आहे। संस्थेनं दिशाभूल करणारी कागदपत्रे सादर करून संलग्नता मिळवल्याचा आरोप आहे। तसेच लोहिया इंजिनिअरिंग कॉलेजचे वर्ग हे IMCC मॅनेजमेंट कॉलेजच्या इमारतीत बेकायदेशीरपणे चालवले जात होते। तक्रारीनंतर हे वर्ग सायन्स कॉलेजच्या इमारतीत हलवण्यात आले, परंतु त्यासाठी विद्यापीठाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही। महाविद्यालयाकडे स्वतःची इमारत, प्रयोगशाळा आणि आवश्यक वर्ग उपलब्ध नाहीत। इमारतीचं काम अपूर्ण असून सध्या तिथे दुरुस्ती सुरू आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय। केवळ इंजिनिअरिंगच नव्हे तर लॉ शाखेच्या विद्यार्थ्यांचीही फसवणूक होत असल्याचं पत्रात म्हटलंय। तिथे लायब्ररी, मूट कोर्ट आणि दिव्यांगांसाठी रॅम्प यासारख्या अनिवार्य सुविधांचा अभाव आहे। या गंभीर बाबी लक्षात घेता शैक्षणिक वर्ष 2026-27च्या प्रवेश प्रक्रियेतून या महाविद्यालयाला वगळण्याची मागणी DTE कडे करण्यात आली आहे। महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाला मान्यता देतेवेळी AICTE, DTE आणि DBATO या संस्थांकडून जी बेकायदा परवानगी दिली, जे संलग्नता दिली, त्या संलग्नतेबाबतीमध्ये आम्ही मागच्या पत्रकार परिषदेत आपल्या माध्यमातून जगासमोर आणलं। या बाबतीमध्ये जी कारवाई लवकरच होईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त केलेलीच आहे। त्याप्रमाणे ती कार्यवाही चालू आहे। पण यंदाच्या पुढील शैक्षणिक वर्षाचं 2026-27 या चालू शैक्षणिक वर्षामध्ये या महाविद्यालयाला प्रवेश प्रक्रियेत न वगळावं आणि या इंजिनिअरिंग कॉलेजची मान्यता रद्द करावी, पुनर्मान्यता देण्यात येऊ नये यासाठी AICTE, DTE चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे निवेदन देण्यात आलं। ती आग्रही मागणी लावण्यात आली। त्याचप्रमाणे जसं इंजिनिअरिंग कॉलेजचे वर्ग बेकायदा आहे, त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांना, विविध महाविद्यालयांना सुद्धा बेकायदा परवानगी दिल्याचं समोर आलं। त्यातील विधी महाविद्यालय जे आहे टिळक रोडचं, त्या टिळक रोडच्या विधी महाविद्यालयात जर बघितलं तर मूट कोर्ट, कायदेशीर सल्लागार केंद्र आदी संगणक कक्ष, सुसज्ज लायब्ररी आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प अशा पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध विकसित नसताना सुद्धा या विधी महाविद्यालयाला दिलेली परवानगी रद्द करावी। आणि ज्यावेळेस इंजिनिअरिंग महाविद्यालयाचं आम्ही माहिती समोर आणल्यानंतर जे वर्ग कोथरूडमध्ये चालू होते, त्या कोथरूडमध्ये वर्ग जे चालू होते ते वर्गाची शिफ्टिंग या गरवारेच्या कॅम्पसमध्ये सायन्स बिल्डिंग 27 नंबरची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये हे वर्ग चालू करण्याची धावपळ सुरुवात करण्यात आली। मग या सायन्स बिल्डिंगला मध्ये ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजचे वर्ग चालू करतात त्यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची NOC किंवा या सायन्स बिल्डिंगमधील PG UGच्या अधिक विविध 21 अभ्यासक्रमाप्रमाणे सुमारे 1635 विद्यार्थी प्रतिवर्षीप्रमाणे या विद्यार्थ्यांसाठी बेसिक सोयीसुविधा, त्यामध्ये BSc आहे, BSc कम्प्युटर आहे, BCA सायन्स आहे, BSc केमिस्ट्री, BSc फिजिक्स, मायक्रोबायोलॉजी, बॉटनी अशा विविध अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या ज्या लॅब्स आहेत त्या लॅब्स तिथं अस्तित्वात नसताना पुणे विद्यापीठाने जी संलग्नता दिली आहे ती संलग्नता काढून घेण्यासाठी तात्काळ समिती गठीत करावी आणि सत्यशोधक समितीच्या माध्यमातून हा अहवाल जगासमोर यावा आणि या बेकायदा महाविद्यालयाची परवानगी रद्द करावी अशी निवेदनही बार काउन्सिल ऑफ इंडिया, उच्च शिक्षण विभागाचे संचालक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या कार्यालयाकडे देण्यात आले।